आपल्याला पहिल्यांदाच विलिनीकरणापासून आपल्याला पहिला फायदा कोणता असेल तर आपण ओढीमुक्त जीवन जगणार आहोत. नाहीतर आजच्या 80% कर्मचाऱ्याची अशी अवस्था आहे की त्याला ओढी उचलल्याशिवाय भागत नाही. 7 तारखेलाच, 8 तारीख तर लांब राहिली, 7 तारखेलाच आपल्या मित्र परिवाराकडून एखाद्याला म्हणतो मला 1000 दे 2000 दे, तुला ओढी उचलून देतो. मग ही अवस्था आली का? संघटनेने केलेले चुकीचे करार पद्धती आणि ह्यांचा जो संचित तोटा याविषयी जे बोलतात ते. परंतु मला एकच सांगायचे अधिकारी वर्ग आणि हे आता माधव काळेसारखे जे रिटायर झालेले अधिकारी वरिष्ठ, आता देखील पत्र आलंय बघा त्यांचं 1 वर्षासाठी परत प्रमोशन झालं. का रे बाबा? म्हणजे त्यांनी काही एसटी तोट्यातून बाहेर काढली की काय? हा बरं, हा तोटा वाढला केव्हापासून हा एक कामगाराच्या मनाचा प्रश्न आहे. सतत तोटा तोटा जो सांगितला जातो, आपल्या एसटीचं जे अस्तित्व तयार झालं त्यावेळेस फक्त आपल्याला मिनिमम बोटावर मोजण्या इतक्या 11 गाड्या होत्या. किती? 11. परंतु आपण जे पाहत आहोत आपले जे रिटायर झालेले बांधव आहेत यांनाच कमी पगार देऊन, म्हणजेच यांचंच रक्त पिऊन, आणि जे प्रवासी बांधव आहेत यांच्याकडून देखील अतिरिक्त तिकीट घेऊनच हा संपूर्ण डोलारा उभा केलेला आहे. आता काही जणांचा एक मनामध्ये प्रश्न असतो विलिनीकरणाबाबत. सगळेच म्हणतात विलिनीकरण होणार आहे होणार आहे होणार आहे, पण कायद्याच्या भाषेत कसं होणार आहे हे माहिती आहे का कुणाला? आहेत का माहिती आहे? डोळे साहेब नाही. तर ते विलिनीकरण कोणत्या धर्तीवर आहे? साहेब सांगतात आर्टिकल 12 आहे. नेमका आर्टिकल 12 काय आहे? कारण त्या आर्टिकल 12 अंतर्गत मूळ आपल्या कायद्याचा जो गाभा आहे तो त्याच्यामध्ये नमूद आहे. आपल्याला समता या 3 गरजाचा जगण्याचा जो कायद्यानं अधिकार दिलेला आहे तोच आर्टिकल 12 सांगतो, आणि तोच आपल्यापासून हिरावून घेतलेला आहे. याची कामावर जाणाऱ्याला आणखी जाणीव नाही. त्याच्यात ते जसं आमच्या थेटे साहेबांनी सांगितलं, काही आर्थिक परिस्थितीवाली आहेत पण काही जी परिस्थिती नाजूक आहे, साहेबांना हप्ता देऊन ओटी डबल घेऊनच त्याला घर चालवावं लागतं. त्याला वाटते माझं घर बांधलेलं आहे, माझा हप्ता कुठून जाईल. अरे हे जीवनच का जगायचं त्याच्यासाठी? कारण कायद्यानं सांगितले शासकीय कर्मचाऱ्याला माना सन्मानाचं जीवन जगता आलं पाहिजे. मग आता प्रश्न विचारता येईल की तुमच्याच मनात प्रश्न असेल की बाबा आपण आणखी शासकीय नाही तर मग कसं काय शासकीय म्हणता येईल? तर एखाद्याकडे जर दुकान असेल तर बघा, त्या दुकानाचं रजिस्ट्रेशन असतं शॉप ऍक्टच्या नावाखाली, आणि त्याच्यामध्ये असतो प्रोप्रायटर. काय असतो? प्रोप्रायटर. तर त्या प्रोप्रायटरच्या अंतर्गत मालक असतो डिक्लेअर, की तो दुकानाचा मालक आहे. तसं आपल्या संस्थेचं देखील भारतीय संविधानानुसार रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मालक या संज्ञेच्या नावापुढे स्पष्टपणे उल्लेख आहे महाराष्ट्र शासन. अरे जर माझा मालकच महाराष्ट्र शासन असेल तर मी शासकीय कसा नाही? आणि जर मी शासकीय नाही तर याच्या अगोदर आपण जे काही गाडी कर्तव्य करत असताना जे आपण रस्त्यात येणारे आपल्या आडव्यावर 353 दाखल केलं ते कशाच्या अंतर्गत? 353 काय सांगतं? शासकीय कामात अडथळा. मग त्या समोरच्या वकिलानं तुमचं केव्हाच उडून लावलं असतं ना, पण झालंय का? नाही. याचा अर्थ आपण शासकीय. बर, आता शासकीय असतानाही दुसऱ्या शासकीय मध्ये आपल्यामध्ये आणखी एक बदल आहे, तो कोणता आहे महत्वाचा लक्षात घ्या. गिरणी कामगार सांगतात हे विमानतळाचा विमानाचा एअरलाईन्सचं खाजगीकरण सांगताय झालंय म्हणून, ती भीती दाखवण्यासाठीच आहे. अहो एअरलाईन्स मध्ये शासनाचा 51% हिस्सा होता. किती? 51, आणि 49% हे शेअर्स मार्केटमधून पब्लिकची होती. तरी ती शासकीय असताना ती गेलं. पण आपला हिस्सादारी किती माहिती का? आपली फक्त 33% ही केंद्र शासनाची आहे हा उद्योग स्थापन करताना, आणि बाकीची 67% महाराष्ट्र शासनाची. आपला शेअर्स कुठं मिळतो का? बघा, शेअर्स मार्केटमध्ये बरेच जण आपले बांधव आहेत, पैसे गोळा करतात त्याच्यामध्ये टाकून, कारण त्याच्यात एक बऱ्याच जणांची उपजीविका चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण आहे एसटीचं शेअर्स कुठे? नाही.
म्हणजेच आपण संपूर्ण शासकीय असून आपल्यासारखं कोणीच संपूर्ण शासकीय नाहीये. कुठलं जेवढे महामंडळ झालेत का विलिनीकरण ते देखील संपूर्ण शासकीय मध्ये आपल्यासारखे येत नाहीत. मग फक्त आपल्याला वेतन देतानाच शासकीय हे बाजूला काढलं जातं. दुसरी गोष्ट अत्यावश्यक सेवा ही सांगितली जाते. खरं आहे अत्यावश्यक सेवा आहे, पण अत्यावश्यक सेवा केव्हा लावली जाते? आपण वेतन मागितलं की. आणि आपला तोटा हाही केव्हा सुरू झाला त्याविषयी सांगतो एकदा. 94ला हेच सेना आणि बीजेपीचं सरकार आलं होतं. 95ला बघा रत्नागिरीला कोणी अधिवेशनाला गेले असेल तर गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना आले होते अधिवेशनाला, आणि त्यांनी सांगितलं होतं काय की आता शासनाच्या कोंबड्या घ्यायचं बंद करा. कोंबड्या तर नव्हत्याच आपल्याकडं, आणि बंदरामध्ये मॅक्सी कॅबचं जहाज भरून उभं आहे. परंतु प्रवाशांना बी चांगली सेवा पाहिजे म्हणून आपण त्यांना स्पर्धेला सामोरं जायला पाहिजे. खाजगी स्पर्धेसोबत आपण स्पर्धा करायला पाहिजे. अधिवेशन संपल्या मार्चच्या नंतर आपला एसटीचा विस्तार रोखला गेला की जो 15% दरवर्षी होता. जर आपल्या आगारामध्ये गाड्या जर 100 असतील तर 15 नवीन यायच्या, आणि ज्या चेसिस तुटलेल्या आहेत 8, तर अशा 8 आणि 15 23 नवीन यायच्या. नवीन शेड्यूलचं उद्घाटन व्हायचं दसरा दिवाळीला पंढरपूरच्या वेळेस. आणि सगळ्या ह्या गाड्या वापरून आपण पंढरपूरला नेत होतो, त्याच्यानंतर गणपतीला नेऊन वापस आणत होतो. हा विस्तार बंद झाला. हा विस्तार बंद झाल्यामुळे काय झालं तर जनसामान्याचं हक्काचं, ज्याला का आपण नोकरी म्हणतो आश्वासनामध्ये सांगतात 12.5 लाख नोकऱ्या देऊ, 20 लाख देऊ. अरे तुमच्या बापाच्या आहेत का? कुठून देणार तुम्ही? देणार कुठून ते सांगा पहिल्यांदा. जो विस्तार रोखलेला आहे आपण आपल्या डेपोचं जर बीड आगाराचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 1995ला जेवढ्या गाड्या होत्या तेवढ्याचा आता जर गाड्याला 15% वाढ जर केली तर 6,500 ते 7,000 गाड्या पाहिजेत. आहेत का गाड्या? नाही. उलट ज्या 95 होत्या त्याच्यापेक्षा 3-4 कमीच आहेत. मग प्रति गाडी आपल्याकडे 9 कर्मचाऱ्यांची भरती केली जाते. आपण फक्त सरासरी एक 500-550 पर डेपो धरू, 250 डेपो आहेत, तर जवळ 12.5 लाख नोकऱ्या उपलब्ध होतील, ते बी चांगलं जीवन जगण्याच्या. मग हे कशामुळे झालं? 94ला आपण संपात म्हणजे तोट्यात होतो का? जर तोट्यात असतो तर ही कमाई केलेली प्रॉपर्टी जी बस स्टँडची जागा आहे, प्रत्येक ठिकाणच्या मुंबई पासून तर ताज्या बांध्यापर्यंतच्या ज्या जागा खरेदी केलेल्या आहेत त्या काही शासनाने खरेदी करून दिलेल्या आहेत का आपल्याला? महामंडळाने स्वतः खरेदी केल्या आहेत. आणि ही स्वतः सगळी प्रॉपर्टी महामंडळाची. म्हणजे महामंडळाची म्हणजेच कुणाची? जी आपले रिटायर झाले बांधव त्यांचं रक्त आणि प्रवाशांचा शोषियालच रक्त. म्हणजे या प्रॉपर्टीवर प्रवाशांचा देखील अधिकार आहे, जनसामान्याचा. म्हणून प्रवासी बांधवांना एकदा आवाहन करतो मी, लक्षात द्या इकडे थोडं. आमचा हा जो दुपट आहे, तुम्ही ऐकला असेल टीव्हीवर याच्यावर की आम्हाला 41% भरघोस वाढ दिलेली आहे परिवहन मंत्र्यांनी. मग आम्ही कामावर का जात नाहीत? तर बांधवांनो, हे आम्ही तुमच्यासाठी जात नाहीत. हे 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका कसं आहे ते. कारण यापूर्वी कधीही पहा एखाद्या पुतळ्यावर नीळ उधळली, गुलाल उधळला म्हणून तुम्ही आमच्या एसट्या फोडलेल्या आहेत. परंतु ज्यावेळेस पण भाडेवाढ झाली त्यावेळेस आपण रस्त्यावर आलात का? तर निश्चित नाही. आणि याच्यासाठी विलिनीकरण गरजेचं आहे. कारण उदाहरण जर घेताल तुम्ही गुजरातमध्ये जा, तिकीट मग आपल्या करंटमध्ये आता तिकीट मागून घ्या. 60 किलोमीटरसाठी 35 रुपये भाडा आहे. कशामुळे? तर ते शासनात विलिनीकरण झालेलं आहे. कर्नाटकमध्ये जा, तुम्हाला 38 रुपये, आणि आंध्रामध्ये जर गेला तर त्या 60 किलोमीटरसाठी 40 रुपये भाडा आहे. मग आपल्याकडे ह्या 60 किलोमीटरसाठी 90 रुपये घेतलं जात आहे. हे जर विलिनीकरण झालं तर हे देखील भाडं तुमचं 45 ते 50 रुपयापर्यंत येईल. म्हणजे निश्चित आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. म्हणून तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. कारण 3 महिने झालं आमचं पोट उपाशी आहे. किती ओरडणार आहेत आम्ही उपाशी पोटी? म्हणून तुमचं देखील ते आद्य कर्तव्य आहे. कारण ह्याच्यातून तुमचीच लूट थांबणार आहे. दुसरी गोष्ट, यांना जे स्वप्न पडलेत या प्रॉपर्टी विकून खायच्या ते बंद होतील. कारण या प्रॉपर्टीचे मालक खऱ्या अर्थानं तुम्ही आहात. आज तुम्ही तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करताय. कशासाठी? तर त्याला ही नोकरी लावू, ती नोकरी लावू. अरे पण जागा उपलब्ध आहेत का? मग त्या निर्माण केव्हा होतील? हेच शासकीय उद्योग टिकले तर. म्हणून जागृत व्हा. काही जण बांधव टाकतात बघा, यांना काढून टाका, माजली तर भरती करा. व्हॉट्सअपवर मेसेज फिरले की कॉमेंट्स मध्ये असतात बघा.
त्या बांधवाला एकदा सांगतो, बाबा रे तुझं शिक्षण किती आहे, ये एकदा इथं बघ जरा आणि काम कर जरा. शेतातल्या मजुरापेक्षा बेहाल आहेत आमचे. हा जो लढा जो चाललेला आहे जास्त, तो आर्थिक पिळवणूक तसंच MRTO कायद्याची अंमलबजावणी, ती पण फक्त अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी. माझा चालक आणि वाहक ओटी करत असताना दररोज 2 तास एसटीला दान करतो. पटतंय का नाही? नसल पटत तर उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या प्रत्येक गाडीला GPRS बसवलेला आहे शासनाने, परंतु त्या GPRSचा काम काय आहे तर अंबेजोगाई औरंगाबाद प्रत्येक गाडीचा धाववेळ वेगळा असतो. कारण पहाटे निघणाऱ्या गाडीला रस्त्यावर जनावर सुद्धा नसतं आडवं. जसाचा दिवस उजळत तसं जनावर, सायकल, माणूस, कार, वाहन असं प्रत्येक वाढत चालतं आणि प्रत्येक गाडीचा धाववेळ हा बदलतो. आणि त्या धाववेळेचा अभ्यास करण्यासाठी, परंतु त्याच्यावेळी आपले विभाग नियंत्रक मात्र याचा अभ्यास करीत बसतात. रिकामा वेळ होता त्यावेळेस त्यांना. हा चालक इतका घंटे 80च्या स्पीडनी चालला, 70च्या स्पीडनी चालला. अरे ती गाडी उतारालाय, रस्ता मोकळा आहे, तुझं डिझेल वाचवण्यासाठी ऍक्सिलेटर पाय न देता चालतोय. डिझेल लागलं का जास्त चौकशी केली का? मनमानी कायदे आणि त्याच्या अंतर्गत मनमानी वंटेन दंड. मग आमची प्रत्येक गाडी जी आहे औरंगाबाद अंबेजोगाई 6 तास वेळ घेते जायला आणि 6 तास यायला, 12 तास. पण कागदोपत्री स्टिअरिंग दाखवली जाते, 5 तास जायचे, 5 तास यायचे. साइन ऑन आणि साइन ऑफचे 1.5 घंटे कापून 3.25 घंटे दिला जातो, की जिथं 4.25 घंटे द्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तो चालक आणि वाहक रोज 2 घंटे दान करतो. 26 दुने 52 घंटे. त्याचा जर पगार काढला तर जवळजवळ तो महिन्याला एसटीला स्वतःच्या पदरातल्या कष्टाचे घामाचे 10 ते 10.5 हजार रुपये दान करतो. आपण देतात का 2,000 तरी त्याच्यामध्ये योगदान? बघा जरा आपलं काही आहे का त्याच्यामध्ये. आणि नसतानाही आज आमच्या घराची आठवण झाली तुम्हाला, ठीक आहे, या आमच्या घरी आणि एकदा बघा आमचं घर कसं चालतंय ते. कारण तुम्हाला वरून आदेश आलेला आहे, तर त्या निमित्ताने तरी या एकदा आमच्या घरात आणि बघा की आमचं घर खरंच कोणत्या पद्धतीने चालू आहे ते. अरे ज्या माझ्या पत्नीनं माझ्या सासऱ्याने लग्न लावताना दिलं की वाहक कंडक्टर आहे, चांगलं जीवन जगल, त्यांची चूक नव्हती. कारण का तर ज्यावेळेस मी 1989 लागलो त्यावेळेस शिक्षकाचं बेसिक होतं 875 आणि वाहकाचं होतं 900 रुपये. त्याच्यापेक्षा माझा पगार हा चांगला होता. माझ्यासोबत तुम्ही जर बघितलं असाल तर अंबेजोगाईला बाबासाहेब देशमुख म्हणून वाहतूक नियंत्रक होते. ऐकलंय असेल कोणी नाव? शाहू कॉलेजला लेक्चर होता तो माणूस, आणि ते लेक्चरशिप सोडून इकडे आला होता नोकरीला. आपल्याला आजही जर तुम्ही गेलात कोकणात करता मास्तर शिवाय कोणी बोलत नाही, कारण त्या शिक्षकापेक्षा आपली किंमत जास्त होती. परंतु आजची अवस्था फार दयनीय झालेली आहे. किती दयनीय झालेली त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. आज आपण जर दुकानामध्ये गेलो, आजची संक्रांत आहे, आमच्या ताई इथं बसून आहेत, त्यांनाही माहिती आहे. तर त्यांचे मालक जर एसटीत असेल, आता मी माझी व्यथा सांगतो. माझ्या पत्नीला गेल्या वर्षी साडी घ्यायला गेलो, आमची बहीण पण होती, कारण भाचीचं लग्न होतं. दादा म्हणले वहिनीला चांगली साडी तरी घे. साड्या काढता 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 तिने काढली 10,000ची साडी, चांगली दिसती म्हणली वहिनीला शोभून, कलर बी मॅच होतो. माझ्या पुढे टाकली. आता मला कलर ह्याचं कुठं पडलेलं असते, ते लेबल बघायचं पडलंय मला. किंमत तिची बघितली तर 10,000 रुपये. अरे म्हणलं हे आपल्या बजेटच्या बाहेर चालते. पण आता भाऊजी बी आमचे बसलेले, ताई बी, म्हणाव कसं. कारण मला बी एक मुलगी मोठी झालेली, मुलगा लग्न करायचं हे मग तिच्या आईला हे आता जर अंग काढायला लागलं तर मग ह्याला सूर पण चांगला आणावं का नाही याच्या घरी. मग आपल्या बसल्या बसल्या दुसऱ्या चाळत 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 एक साडी तिच्या पुढे टाकली, तर ती बी चांगली दिसली म्हणून टाकली, पण तिची किंमत 5,000. नाही नाही म्हणलं, एक तुला आहे ना त्या कलरची साडी आणि काठपदर बी तसाच, ही चांगली शोभ होती. ही म्हणते आता कवा आहे घरी, तू बघतच नाहीस. काय म्हणावा, तिला वाटेल आता नवरा म्हणायला लागलाय तर हो 5,000ची 5,000ची आणली. 5,000वर तिला कस तरी तयार केलं. पुन्हा ते करीत करीत 1,000वर आणलं. पुन्हा 1,000चं काढीत काढीत 200च्या 4 साड्या घेतल्या. म्हणलं काय करायची, ती 1,000ची बी घातली तरी आजच घालायची, पुन्हा 2-4 कार्यक्रम होणार आणि जुनीच होणार आहे. 4 यायला लागल्यात ना. मी कंडक्टर माणूस आहे, कॅल्क्युलेशन बघायला लागलो, 1,000वर मान्य झाली, आणखी या 4 घेतल्या तर 200 रुपये माझाच फायदा आहे. ही अवस्था आपली आलेली आहे. या अवस्थेतून आपल्याला बाहेर निघायचंय
अरे 10,000ची काय मागती, 25,000ची देईल तुला, पण केव्हा? विलिनीकरण झाल्यावर. आणि हे विलिनीकरण अशक्य नाही आहे, कारण कायद्यातच तरतूद आहे. अगोदर सांगितलं तुम्हाला MRTO 12चा, त्याच्या अंतर्गत 100% विलीन आहे याची खात्री बाळगा. जर विलिनीकरण शक्य नसतं तर शासन आणि प्रशासन इतक्या खालच्या पातळीवर आलं असतं का तुमच्या घरी पण यायला? नाहीतर आपली अवस्था आहे बघा, मजूर अधिकाऱ्याच्या डीएमच्या पुढे जर रजा मागायला गेलात मुलीच्या लग्नाची पत्रिका जोडून, तर तो सांगतो ही नाही पुढची तारीख तुला काढता येत नाही का? अरे पत्रिका छापली, पाहुण्या रावळ्याच्यात गेली, तू मान सन्मानाचा माझा अधिकारी म्हणून तुला सांगायला आलो, ते म्हणते पुढची तारीख नाही का? म्हणून आपल्याला ओढीमुक्त आणि 3-3, 4-4 महिने पगार नाही भेटला तरी चांगलं जीवन जगायचे, कारण ते शिक्षक जगतायत. दुसरी गोष्ट, काही जणांचं असं चालू होतं की जर त्या दिवशी शरदचंद्रजी पवार येणार होते आणि त्यांनी जर 7वं वेतन आयोग दिलं तरी जाऊ. आणखी पण एखाद्या याच्यामध्ये ते गाजर येऊ शकतं, पण त्या गाजराच्या मागे लागायचं नाही. कमीत कमी मुळा असता तर आपण विचार केला असता. तुम्ही म्हणताला असं का म्हणायला लागली का? तर मुळ्याची भाजी होती, वरच्या पाल्याची भाजी होती, गाजराच्या वरची भाजी होत नाही. होती का पाल्याची? नाही. आपल्याला फक्त गाजर दाखवतील आणि पुन्हा पालच ठेवतील हातात. कारण प्रत्येक याच्या अगोदरची अंतरिम वेतनवाढ ज्याला म्हणतो ती प्रत्येक ही त्या गाजरासारखीच काढून घेतलेली ना, आपल्या हातात फक्त पाला आहे. याचं जिवंत उदाहरण येणाऱ्या एप्रिल पासून तुमचे 1150 रुपये अंतरिम वाढीचे बंद होणार आहे. प्रत्येक हा पगार आपला त्याच पद्धतीने कमी झालेला आहे. परत मूळ वेतनावर येतो की जे उदाहरण दिलं होतं मी की 900 रुपये ही वाहकाचं होतं आणि 875 रुपये. मग यात बदल केव्हा झाला? तर 95ला हेच गव्हर्नमेंट होतं, फक्त याच्यामध्ये बीजेपी सोबत होती यांच्या सेनेच्या. आणि त्यांनी शिक्षकाला 5,000 रुपये बेसिक आणि वाहकाला 2,500 रुपये बेसिक केलं. आता त्यावेळेस आपले तज्ज्ञ मंडळी होते, माझंच देखील वरी भांडण झालं होतं या विषयावर. कशामुळे कमी? तर त्यांनी मला सांगितलं 10वीवर तर कंडक्टरची भरती आहे आणि शिक्षकाला डीएड केल्यानंतर 2 वर्ष, 10वीच्या नंतर 2 वर्ष डीएड करावं लागतं, त्याच्या शिक्षणाचं आणि त्याच्या बुद्धीचं. असं तुम्हाला पण वाटतंय का? नाही वाटतंय का? वाटतंय. तर त्याच्यासाठी एक सांगतो, आपलीच जी काही मान्यता गेली ती मान्यता का गेली? कारण याच 2,500 आणि 5,000 बॉयलर अटेंडंटला त्याच्या सुपरवायझर पेक्षा पगार जास्त असतो. सुपरवायझर पेक्षा पगार जास्त असतो. का जास्त असतो माहितीये? कारण बॉयलर अटेंडंट पेशी कुठलाही पाईप, कितीही जर्मन असो, जपानचे बॉयलर असो त्यावेळेस येणारे, पण कुठलाही पाईप फुटून स्टीम बाहेर निघून तो क्षणात कोंबड्यासारखा, बॉयलर कोंबड्यासारखा भाजून 100% मरतो. मग फॅक्टर नावाच्या कलमाअंतर्गत आपल्याला पगार दिला जातो. मग जे रिस्क फॅक्टर आहे ते आपल्या चालक वाहकाला देखील लागू होतं. आपल्याला भरोसा आहे का आपण गेल्यानंतर वापस येऊ म्हणून? आपले चालक प्रशिक्षित आहेत, सर्व आहे, परंतु यांना यांच्या घर भरण्यापोटी यांनी जे डुप्लिकेट आपल्याला सामान आणून पोहोचवलेलं आहे, या सामानामुळं आपण सुरक्षित वापस येऊ शकतो. नावाचा जो पगार आहे आपण सांगू शकत नाही की आपण वापस जिवंत येऊ शकू किंवा नाही, आणि हे यांनी कधीही मांडणी केलेली नाही त्याबाबत. असं ऐकलंय का कधी कामगार संघटनेचे तरी कधी नेता म्हणला का आपल्या डिस्पॅक्टरचा पगार द्यायला पाहिजे म्हणून? ऐकलंय कोणी? मग या ठिकाणी हे कमी पडले म्हणून यांची मान्यता गेली. जे काही वेतन वाढ दिली ती पण दरवर्षी द्यायची, माघारी घ्यायची. परंतु तुम्हाला कायद्यानं अधिकार दिलेला होता, जर महामंडळ कर्मचाऱ्यावर जर अन्याय करत असेल तर त्याची न्यायालयात दाद मागावी, परंतु आपण कधीही मागितलेली नाही. कारण त्याविषयी तुम्ही काय केलं? थांबवा साहेब, महागाई भेटली का? द्यायचीच नाही. आमचं अधिवेशन जवळ आलंय, मग अधिवेशनाची आधी घोषणा करायची, जायचं साहेबाला भेटायचं, लेटर दिलंय, हे दिलंय, महागाई आम्ही मांडून घेतली आणि चालू वेतनापासून आहे. आणि मागचे कोण देणार आहे? कधी दिली नाही. या महिन्यापासूनच
आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये पार बीबीच्या देटापासून कोकलली. रिटायर झाले तरी काही सोडू वाटाना, आम्ही विलिनीकरण मिळवून देऊ. आणि आता वेळ आली तर घरीच बिळामध्ये नाही, शक्य नाही. दरवेळेस तुम्ही महामंडळाचा कामगार संघटना ही कामगारांच्या हितासाठी असते, मग ती कोणतीही असो, त्याला मालकाशी काही देणं घेणं नसतं. कामगारांचंच फक्त हित जोपासणं त्याचं काम आहे. परंतु या ठिकाणी यांनी फक्त महामंडळाचं हित जोपासलं. का जोपासलं असावं? कारण त्याच्या अंतर्गत जे 94ला सरकार आलं आणि 95ला खाजगीकरणाचे वारे वाहिले आणि त्याच्या अंतर्गत आपल्या माथी शिवनेरी गाड्या मारल्या आणि ह्या त्यांच्याच आहेत. आजही ज्या शिवशाही आणलेल्या त्या शिवशाहीने शिवनेरीला 60 रुपयांनी डिझेल आहे, आपण 100 रुपयांनी खरेदी करत आहोत. त्यांना किती रुपयांनी? 60 आहे. म्हणून यांचा तोटा वाढत आहे. यांनी श्वेतपत्रिका काढावी, तोटा कशामुळे वाढते? अरे आपल्याला वेतन बी नाही, मग तोटा कसं काय वाढलं? गाडी तर हालत नाही, डिझेल खर्च व्हायना. कारण यांनी करार केले, त्या गाड्या बसून जरी राहिल्या तरी याचं पेमेंट द्यायचंय. म्हणजे विचार करा, हे जर सांगत असेल इतका तोटा तर या वाहनामुळेच वाढत आहे. 3 महिन्यात जर 600 कोटी म्हणतायत तर आपला 12,500 कोटीचा तोटा 94 पासून सांगतायत. म्हणजे आपली लाल परी जर धावली तर त्याचा उत्पन्नाचा जो हिस्सा आहे हा तोटा भरण्यामध्ये जातो. त्यामुळं हे सगळं थांबवण्यासाठी यावर एकमेव आणि रामबाण औषध आहे, ते म्हणजे विलिनीकरण. दुसरी गोष्ट, विलिनीकरणच का पाहिजे? 7वा वेतन आयोग पण का नको? आज जर आपण 7वा वेतन आयोग घेतला आणि विलिनीकरणापासून जर दूर राहिलो तर बांधवांनो एक लक्षात घ्या, 3 महिन्यापूर्वी केंद्रामध्ये वेतन आयोगामध्ये सुधारणा झालेली आहे. वेतन आयोग किती टक्के माहिती का तुम्हाला? 2.57 नाही, चुकीचं आहे, 2.67 आहे. परंतु आपल्याला 2.57 दिलं आणि अधिकारी वर्गाला 2.67 दिलं. त्याच्यामुळं तुमचं जी काही वार्षिक पगारवाढ आहे ती 1% कमी झाली तरी त्यांना चालले, कारण 10% वाढवून दिलं होतं त्यांना. मग अशा पद्धतीनं जी काही वाढ ही जे कमी करतायत त्याच्यामध्येच आता सुधारणा झालेली आहे 3.76% आणि ते मार्च मध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. तुम्ही जर आज यांच्यासारखं 7 मध्ये राहता याच्या पुढे काही भेटणार नाही. मग त्या 3.76 पासून तुम्ही मुक्त आहात. म्हणून आपल्याला विलिनीकरणच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता जे विलिनीकरण होणार आहे आपल्या कामगारांच्या मनात भावना आहे की काही जण आता ड्युटीला चालले, त्यांना पण ते भेटल का? तर 101% भेटणार नाही. का भेटणार नाही? तर त्याच्याविषयी सखोल ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये साहेबाकडे गेलो होतो, साहेबांना साहेबांना प्रत्यक्ष भेटलो होतो, त्यावेळेस हाच मुद्दा मी मांडला होता. तर त्यावेळेस साहेब म्हणले होते, साहेब आपल्या सामाजिक मनाचे आहेत आणि कामगाराची तळमळ कळते त्यांना. नाही जाऊ द्या म्हणले, ते पण गरीब बांधवच आहेत, काय फरक पडत नाही. 7 दिवसानंतर परत आम्ही भेटीला गेलो, म्हणलं साहेब आता तुम्हाला हे तुमचे विचार बदलावे लागतील. कारण रात्रंदिवस इथं सतरंजा जे टाकून बसावं लागले यांच्यावर पाळत कशामुळे? याच हरामखोरांमुळे. आणि त्यांनी लिहून दिलेलं आहे ना प्रशासनाला की ही अंतरिम वाढ अशीच मान्य, काढून घेतील 5-6 महिन्यातच 5,000 रुपये मान्य, त्यांना तर जाऊ द्या ना. आणि जे आणखी पण त्या कर्मचारी, आता काही जण कसे असते तर मनानं गेलेले नसतात, काही कसे गेलेले असते. त्याचं एक उदाहरण आहे बघा. मारुतीच्या पारावर सकाळी सकाळी देवबाप्पा मारुतीला शेंदूर बिंदूर लावून साफ करीत असतात आणि त्या मारुतीला साफ करता करता त्याच्या मनामध्ये येते उगाच बेमूट मारुतीचं लय मोठं दिसायला म्हणून त्याच्यामध्ये देवबाप्पा बोट घालते. पण त्याच्यात जाऊन बसलेला इंचू, आता याच्या मनात आलं ते मध्ये गेला ते इंचू चावला त्याच्या बोटाला चाललं ते, अरे बापरे. मागचा बघत असतो, मागचा म्हणतो अरे बाबा हे काय झालं, देवा काय झालं, काय मारुती बिरुती काय चावले काय? नाही म्हणले, स्वर्गीय आनंद घेतला. त्याला कुठं सांगता येते विंचू चावलाय म्हणून? कसं काय? तुम्ही पण बोट घाला. मध्ये गेला लगेच दुसऱ्याला म्हणते घाल बोट, ती बी घालते बोट, त्याला विंचू चावते की ती मागचा म्हणते काय झालं, अरे नाही लय आनंद आहे स्वर्गीय ये. या पद्धतीने एकमेकाला हे विंचू चावायला मध्ये घेऊन जात आहेत. त्याला वाटतंय माझ्यासोबत बी कोणतरी असावं ना, एकटाच कसा. मग असे काही न कळणारे पण जे गेलेले आहेत त्यांना एक सुवर्ण संधी आहे. बांधवांनो, आम्हाला 18 तारखेच्या आत अहवाल द्यायचा आहे की जे मध्ये कोण कर्मचारी आहेत ते आणि बाहेर कोण आहेत ते.
त्याच्यानंतर आम्ही तुमचे कितीही जवळचे असू तरी पुन्हा विनंती करून भाग नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की पाठीमागून आम्ही आमचा एक वेगळा अर्ज देऊ साहेबापुढे, तर तसं होणार नाही. तुम्ही जे बाहेर बसलेले आहात यांनी सगळ्यांनी मिळूनच तो अर्ज द्यायचा आहे आपण सगळ्यांनी. तर त्याची संमती तुमच्याकडून जर लिस्ट गेली तरच त्याला दुकोट्यामध्ये धरलं जाणार आहे, नसता त्याला दुकोट्यात धरलं जाणार नाही. यांनी जरी वैयक्तिक गेले तरी पण त्यांना दुकोट्यामध्ये धरलं जाणार नाही. म्हणून त्या बांधवांना पण पुन्हा एकदा विनंती करतो, तुमच्यासाठी आम्हीही परत विलिनीकरणाचे दार उघडे ठेवलेले आहेत. या बांधवांना स्वागत आहे, लाजू नका. आणि आपण नाही, तुमचा नाही, उलट सत्कार होईल. पण 18च्या नंतर मात्र आम्ही तुमचे नाहीत, हे स्पष्टपणे अधोरेखित करतो. त्याच्यामुळंच आता कर्मचाऱ्याच्या मनात दुसरा एक प्रश्न येतो की तारखेविषयी, की तारीख कोणती आहे. साहेबांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 19 तारखेलाच ते मागच्या वर्षी जसं न्यायालयाला त्यांनी विनंती केली होती की आजच जजमेंट द्या, त्या पद्धतीनेच त्यांनी पण ती मांडणी करणार आहेत की आज निकाल द्या तुम्ही. परंतु शासन असंच तोडण्याच्या निमित्ताने, कारण हे त्यांचा 51% जर नाही आकडा झाला तर कमिटी अहवाल ज्यावेळेस पहिले जे मुख्य सचिव होते हे रिटायर झाल्यामुळे दुसऱ्याची नियुक्ती झाली, तिथून पुढे ते धरण्याच्या तयारीत आहेत. म्हणून त्याच्यासाठी 2 तारीख येऊ शकते, पण काळजी करायची नाही. त्याच्यामुळे आपण 3 तारीख धरून चालायची. पण 100% साहेब हे 19 तारखेला आग्रह धरणार आहेत आणि त्यामुळेच यांचा धडपडा चालू आहे. आजही ते कोर्टात गेलेले नाही, तर त्यांना कृपया होणार आहे. कारण तुमचं तेवढं वेतन वाढल्यानंतर SBI तुमच्या दारात येते. जसं अधिकारी आज दारात आहे ना, तसं SBI ही तुमच्या दारात येते. कारण तुमचं वेतन तिथं जातं, त्यांना दिसतं कटिंग होऊ नये. या कर्मचाऱ्याचं वेतन जर 40 आणि 50 हजार शिल्लक राहत असेल तर निश्चितच त्याचा फायदा तुमचे जे स्वप्न आहेत राहिलेले, घर रिटायरमेंटच्या अगोदर व्हायला पाहिजे. नाही तर रिटायरमेंटच्या टायमाला एक घर आणि एका मुलीचं लग्न एवढंच साध्य होतं. त्याच्यानंतर त्या घराचं लाईट बिल देखील भरणं होत नाही, कारण भरणार कुठून. पेन्शन तर आता वाढायला लागली 3,000, त्याच्या अगोदर तर काहीच नाही. आणि दुर्भाग्य पहा, आपण ज्याला आपला अन्नदाते म्हणतो किंवा जे परिवहन मंत्री म्हणतो, 2017ला ज्यावेळेस रावते साहेबांच्या काळामध्ये आपला संप झाला होता, अधिवेशन मोर्चा केला होता, त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी बाहेर घेऊन. काय दिलं होतं की हे कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आहे, त्याच्यामध्ये मला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. ती निर्णय स्वतः घेतील. तरी पण जर महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस 7वा वेतन आयोग स्वीकारेल त्यावेळेस मी तुम्हाला ते देईल. त्यांच्याच काळात महाराष्ट्र शासनाने आधी 7वा वेतन आयोग स्वीकारलं शासनाला, परंतु त्यावेळेस परत शब्द त्यांनी काय फिरवला, आणखी महामंडळाला कोणत्या दिलं नाही. महामंडळाला दिलं की तुम्हाला देऊ. पण याच वर्षी म्हणजे गेल्या 2021 मध्ये जुलैमध्ये अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती, सर्व महामंडळाने 7वा वेतन आयोगाचा पूर्णप्रमाणे पुनर्रचना वेतनाची करावी आणि अतिरिक्त जो भार आहे तो शासनाला कळवावा, की जेणेकरून बजेटमध्ये त्याचं मांडणीकरण करता येईल. परंतु त्याला देखील दुसऱ्या दिवशी कोणत्याच महामंडळाचे मंत्री किंवा अध्यक्ष कोणीही बोललं नाही. फक्त आपले परिवहन मंत्री येऊन त्यांनी दिलं, एसटी महामंडळाला देता येणार नाही. ही तर गोष्ट टीव्हीवर बघितली का नाही आपण. ज्यावेळेस 7वा वेतन लागू झालेल्या कित्येक डागरामध्ये फटाकडे फुटलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवशी बोलल्यानंतरही आपले कामगार नेते का झोपले, कारण यांचं लक्ष फक्त त्या 2.5% आणि 5%. दुसरी गोष्ट, आता हेच हिशोब मागायला लागले, म्हणजे 300 रुपये दिल्याचं काय करायचं. अरे तुम्ही दिलं नाही रे. आणि याच्या अगोदर तुम्हाला 200 रुपये देऊन बी तुमच्या वाढदिवसाला 500 देत होता, त्याचा हिशोब द्या की एकदा आधी. मग आमच्या हक्काच्यासाठी, तुम्ही हक्कासाठी जर भांडणार असाल तर तुम्ही 200 काय 300 काय आणि 1000 देऊ तुम्हाला. या बरं मैदानात भांडा बरं, येतील का ते नाही. तुम्ही गुजर साहेबाचं बी ऐकलं असेल 2-3 दिवसापूर्वीची क्लिप, ती सुद्धा म्हणते मला फसवलं, मी फसलो. मग हे मध्ये घेणारे बी तसेच आहेत ना, मला त्यानं फसवलं, मी फसलो. फसलास तर ये बाहेर, कोणीही हसणार नाही. उलट तुझा सत्कार करू आणि तुला
विलिनीकरणाच्या लाभामध्ये आमच्या सोबत निश्चितच घेऊ. जवळजवळ मला वाटतं की तारखेसहित दुखवट्यात येत असणारे कारवाई. आता राहिला प्रश्न कारवाईबाबतचा. आता काही जणांना प्रश्न एक पडतो की बाबा आपण तर 300 रुपयाचा फॉर्म भरून दिलेला आहे, मग तरी पण सस्पेन्शन डिसमिस हे का चालू आहे. ज्याला त्याला प्रश्न आहे, आपण तर मग हायकोर्टात दिलेलं आहे ना. तर निश्चित दिलेला आहे, परंतु त्याची मागणी मध्ये आता केलेली नाही. का केलेलं नाही त्याचं एक कारण सांगतो. कारण ते जर दाखल केलं न्यायालयासमोर तर न्यायालय विचारित असतं, मिस्टर सदावर्ते आपल्याला सध्या सस्पेन्शन डिसमिस याच्यावर तुम्हाला आदेश पाहिजे का विलिनीकरणावर पाहिजे. म्हणून आपली दिशा बदलू शकते. दुसरी गोष्ट, आपल्याला जे काही कारवाई झालेल्या आहेत त्या न्यायालयाचा अवमान करूनच झालेल्या आहेत. आपल्याला इंडस्ट्रीज कोर्टाचे पत्र पाठवतायत हे, पण त्याच्यापेक्षा हायकोर्ट मोठं असतं. त्याहीपेक्षा 2 बेंच हायकोर्ट हे त्याच्यापेक्षा मोठं असतं. औरंगाबादला फक्त 1 बेंच असतं, पण मुंबईला आपल्याला 2 बेंच पुढं आपलं चालू आहे. त्या अवमानांतर्गत त्यांच्या नोकऱ्या देखील जातील. पण त्याच्यासाठी ते विलिनीकरण झालं की त्याच दिवशी ते डिक्लेअर करतात या कारवाई देखील पाठीमागं, कारण त्यांना त्यांच्या नोकऱ्या घालवायच्या नाहीत. आणि जर तसं नाही झालं तर त्याच दिवशी निकाल लागला, त्याच वेळेस आपल्या त्या कारवाईचे आपण जे पत्र दिलेले त्याच्या अनुषंगाने न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिलं जातं की आपला कशा पद्धतीनं अवमान केलेला आहे तो न्यायालयाचा. न्यायालय त्या ठिकाणी ताशेरे ओढून त्यांना दंड लावतो आणि आपल्या त्या कारवाया एका मिनिटात पहिल्यांदा पाठीमागं आणि नंतर यातनाबाबतच्या वाटचालीला सुरुवात होती. त्यामुळे कारवायाला कोणी घाबरू नका. दुसरी गोष्ट जी जात आहेत, साधारण गणित आहे. आज प्रत्येकाचं बेसिक काढा, मिळणारी वाढ काढा आणि आपल्या दिवसात यांनी जे सांगतायत का नाही की कारवाई होणार नाहीत, पण परिपत्रक काय सांगतं काढलेलं, 50,000 कर्मचारी जॉईन झाले तर, आणि नाही झाल्यावर मग आहेच का 7 दिवस आणि चालू 8 दिवसाची. मग त्याचा जर हिशोब केला तर 8.5, 9, 8.5, 9. अहो जे रिटायर झालेत या महिन्यातली त्यांनी देखील जॉईन होऊ नका. ते म्हणतील का काही होत नसतं, हिशोब तुमचा व्यवस्थित मिळतो. नाहीतर त्यांनी तुम्हाला डिसमिस करू द्या. आता जे डिसमिस झाले त्यांनी वाचलं असेल त्या डिसमिस ऑर्डरवर, अप्रामाणिकपणाचा ठपका न ठेवता आहे ना, असंच आहे ना. हा, याचा अर्थ काय होतो माहिती का? याचा अर्थ तुम्हाला ग्रॅज्युएटी सहित तुम्हाला पैसा मिळतो. विभागातले जे क्लार्क असतील त्यांना विचारून घ्या, ग्रॅज्युएटी सहित तो पैसा मिळतो. मग या 2 आणि 3 महिन्यासाठी तू जाशील एका 2 दिवस ड्युटीला, तर एक दिवसाचे कॅल्क्युलेशन कर, 8-9 लाख रुपये तुझे जातील आणि तुझ्या पगारात कापून घेतील, म्हणजे तुझी ग्रॅज्युएटीच उडाली. मग कशाला जातो रे बाबा? आणि ज्याचे 7-8 महिने जातील त्याला असं धरून टाकून नाही न्याय भेटला तर न्याय आहे ना. 9.5 लाख रुपये नुकसान होण्यापेक्षा 50,000 दिलं तर हेच साहेब घेत आहे. साहेबाची ख्याती आहे 50,000 रुपयात घेत आहे. कोणी विचारा. 15च का? अर्धीच्या आयला लय खाली आलं हे. मग विचार करा कशासाठी घालवायचे आपले 6-7-8 लाख रुपये. म्हणजे आर्थिक गणितही समजून घ्या. त्यामुळं कोणीही कामावर जाण्याचा प्रयत्न करू नका आणि येणारा सुवर्ण काळ जो आहे तो हातातून तुम्ही स्वतः गमवू नका.